अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्र तयार करून देणाऱ्या एजंटला गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने ताब्यात घेतले। अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांच्या गुप्त बातमीदारावरून खैरेमळा लक्ष्मीनगर येथून अवैध कागदपत्राशिवाय राहणाऱ्या बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले। त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे मायशा हबीब शेख, मूळ राहणार बोरिशान नागोर, पिरोपूर बांगलादेश, निशान मिहिर शेख राहणार अलीपूर फरीदपूर थाना कोतवाली जिल्हा फरीदपूर बांगलादेश, झुमूर हसन शेख राहणार शिदी पाशा थाना अभय नागोर जिल्हा जोशीर बांगलादेश, रिहाना जलील गाजी राहणार थाना मरुडगंडा जिल्हा बागीरहट गाव चंडीपूर राज्य खुलना बांगलादेश अशी आहे। सदरच्या महिला ह्या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर साईनगर अमृतधाम पंचवटी नाशिक येथे मिळून आलाय। याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। नाशिक आयुक्तालयातील क्राईम ब्रांच युनिट 1च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला त्या बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला। तर त्या ठिकाणी असं आढळून आलं, अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या 4 महिला राहत होत्या। तर एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं। त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड सारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले। परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या 4ही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने, जो दास नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले। यावरून या 4 व्यक्तींना, 4 महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे।